तुझ्या काय मला द्यायला सवड साऱ्या मोल करी जाते पळून तुमची दोन. परा दिवशी गेली एक दवाखान्यात का आज गेली एक दवाखान्यात मी लागले मोल करीन तुम्हाला निभार गोड्या वाळवटीनी कशा उडल्यात आहे. आपल्या या वावरातली पहिली खेप भरली पहिली आता या बारीकशा वावराची एक ट्रिप. पार आज 1 वाजला तेव्हा पहिली ट्रिप भरली. आपली आली पहिली खेप बैलगाडी भरून दुपारची पहिली आणि शेवटची. आणि आहेत कालचे कांदे एवढे. मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा आपली आताच पहिली खेप झाली खाली. बागवान्या टाकल्यात बैलगाडीत आणि आज फक्त दुपारच्या दररोजच्या 4 व्हायच्या. आज फक्त खेप झाली एक. कमान आज आपली एक खेप झाली. आज 11 वाजता पार काटायला लागले होते बाहेर. आणि दररोज जे घरच्या बायान ते आम्ही लवकर काटायचोच म्हणून लवकर खेपा व्हायच्या. आणि आज 3च बाया. पहिल्या दिवशी 5, दुसऱ्या दिवशी 4 आणि तिसऱ्या दिवशी 3. बैल चाललेत आता पाण्यावर. काटाळलेत बैल फार बघा. चलू आज तुम्हाला दाखवतो मी किती लांबवरून बैलगाडी येते. फास्ट मोडमध्ये चालले आता पाण्यावर. ह्या कडेला पेतोय ह्या कडेला. दोन्ही बी आता बैलाला ताण लागलेली पेतेत पाणी. आपल्या एवढ्या गोण्या झाल्यात आता दुपारून व्हायला. आणि एवढ्या राहिलेत कांदे काटायला. आणि आता चाललंय जेवायचं. आत्ताच मी तिथून जेवून आलोय. तेव्हा लिंबाखाली चाललंय जेवायचं. बैल खाते तिकडं भेंडी भरली आता एक गाडी. आणि एवढं राहिलं थगवाने आजूक. आणि एवढं काटायचं. आणि चालली गाडी. झाली गाडी खाली दुसरी. दुपारून दुसरी गाडी झाली खाली. आता दाखवतो तुम्हाला मी किती लांब जावं लागतं. बैलगाडी अर्धा किलोमीटर. आपला वावर 10 मिनिटाचा रोड आहे. 10-15 मिनिटाचा रोड आहे. आलो तो वावरात थेगवाने भरायचे. तर आत्ताचा रोड जो बघितलाय तो आहे 15 मिनिटाचा. तो फास्ट मोडमध्ये मी केला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तो 1 मिनिटात दाखवला आहे. 15 मिनिटाचा रोड आहे. तिसरी गाडी लावलेली आता खाली करायला आजची. आता एकरीच वाटी आणि पुढून गाडी आलेली त्यांची भरून. तर आपल्या इथं खाली घालावं लागेल. आली पुढून गाडी आली. नीट स्माईल द्या. बा गेली त्यांची गाडी. आता मागे आपण आणूत रस्त्यावर. एकाच साईड आहे म्हणजे एकरीच रोड आहे. एकरी तुझ्या काय मला द्यायला सवड साऱ्या मोल करी जाते पळून तुमची दोन. परा दिवशी गेली एक दवाखान्यात का आज गेली एक दवाखान्यात मी लागले मोल करीन तुम्हाला निभार उन्हाची हुडगुळतोय माझा माती तरी मला सुट्टी द्यायला. कस काय कांदे कावा काटून होती. उपट्यो कांदे पाऊस उघाडा की उपटीले कांदे. आणि ती नाकात जातोय धुरळा सारा. आता डोक्यात ऊन पडाय मारणं माती पाऊस येतोय गोंगसा घ्यायला. उन्हामुळे गोंगटा घेतलाय का तू? मग उन्हामुळे नाही घेतला तर कशामुळे घेतलाय? काय येडं म्हणून घेतलाय का पाऊस आला? पाऊस काय असा आला तो तुटल्या आहे काय मावशीनी चुलतीनी पाडाय बुकना मावा. बुकना पाडेला. कस काय बुकना पाडेला?
फुकणा पाडा माझा तुझ्या आईने माझा. काय बुकना पाडेलाय. तिने वादे जर अरे तो निभारे. आणि चौथी खेप आणि आजची शेवटची खेप. एवढं राहिलंय काटायचं ते नाहीच होऊन द्या. ओके बा नानाची इथं कांदे काठी देतं आपल्याला जे बैलगाडीला इथे पुढून आता 1-2 बारा बैलगाडी आली ती गोड्या वाळवटीनी कशा उडल्यात आहे. हो हो आपल्या अंगावर आली बरोबर. होकी होकी एक तर वरचे बघत ती वाळवट एवढी आहे की वर आली गिरी उडी पार. इथे एक पडली आणि तक्ती कोणी वाळवट आली कुठे गेली पार. बघा हे गोल्याची वाळवटीली त्याच्या गोड्या गोड्या लावल्यात. ओके इथं कोण यायचे तो आणि त्याची गुणी बा आता इथून जाऊ दिसती का नाही. तक्ती बा पांढरे तक्ती गुणी तिकडे पांढरे पांढरे झाल्या गोण्या खाली आजच्या. आणि आज झाल्यात फक्त 4 बैलगाड्या. आज उशिरा काटायला लागले होते आणि बाया बी कमी होत्या. आपल्या कडीला तिथे अजून कांदे काटून आणले तर इथं त्यांची वळी. हा बघा आजच्या 4च खेपा झाल्या आणि आपली आता 3 दिवसाची वळी एवढी. ही आहे 3 दिवसाची वळी. आज खेपा कमी झाल्या. आज बाया बी काटायला कमी होत्या आणि लांबी होतं आणि आज उशिरा काटायला लागली होती. सकाळी नव्हती लागली म्हणून. आता उद्याच्या वावरातली उद्याच्या असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.